एक दृष्टांत सांगितला जातो जो तुमचं सगळं ऐकून तुम्हाला सांगणार आहे बरं का। एक पूर्वीच्या काळी सुद्धा आणि आजही आहे हिमालयामध्ये एका नदीच्या पलीकडे जायचं झालं तर सगळेच काही पूल बांधलेले नाही, काही ठिकाणी नावेचा उपयोग सुद्धा करावा लागतो। छोटी नाव होती, 10 जणांची, 6 माणसं बसली होती आणि ती नाव सुटणार एवढ्यात एक मदारी, माहितीये मदारी, एक माकडाला आणि बोकडाला घेऊन त्या तिथे आला। आतले म्हणले नको 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 तू येऊ नकोस। तो म्हणला बाबा रे, मी जर पलीकडे गेलो नाही आणि खेळ केला नाही तर मला पोट भरणार नाही, मला एक बायको 2 पोरं आहेत त्यांची पोट भरणार नाही, तेव्हा काय करा, मला नको एवढं म्हणू नका। बोले पण माकडाचे भ्या वाटते, काय करायचं? शास्त्रामध्ये मरकट, चित्ताला मरकट म्हणले बरं का। ते म्हणले तुझ्याकडल्या रुमाला त्याचा हातपाय बांध मग चालेल। मग ते हातपाय बांधलं रुमालानं, त्या पिशवीत जरासं गवात होतं, ते बोकडा सकट ते चढला। आता हे काय म्हणले, माकडाचा हातपाय बांधला ते काय करणार नाही, पण चित्तच ते काय करी, विक्षिप्त आणि मूढता, मूर्खपणा काय करी सांगता येत नाही। त्यानं हळूच त्या माकडानं त्यातले गवताच धागा तोंडात धरला आणि बोकडाच्या नाकात घातला। बोकड उद्दाळ्याबरोबर सगळी जाईल समाधी। तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवढी गोपाळ राहते। ते जर तुम्ही अखंड चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी राहायची असेल तर प्रवृत्ती निवृत्तीतलं जे ओझाय टाकलं तर चित्त कुठं राहील? तुका म्हणे चित्ती बैसला अभंग न दिशे नित्यानित्य ते। जर एकदा चित्तात श्रीरंग येऊन जर बसला तर हे नित्य अनित्य दिसत नाही, मग तुम्ही स्वरूपालाच पोचता। म्हणून चित्ताला प्रवृत्ती निवृत्तीच्या अंगानं टाकून देऊन ते रसायन, भक्ती रसायन, भक्ती करण्याच्या मार्गाला त्याला लावलं।